सेवा निवृत्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान्य सदाशिव नरताम सर, गृहपाल आदिवासी मुलांचे वसतिगृह कोरची कुरखेडा, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्रीमान्य उमाकांत ढोक सर, मुख्याध्यापक आश्रमशाळा कोरची, त्याचप्रमाणे श्रीमान्य नावाजी सरकुंडे सर, गृहपाल शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह कोरची, त्याचप्रमाणे श्रीमती जाडे मॅम, गृहपाल मुलींचे वसतिगृह कोरची, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि खाली बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी। तर आज आपल्या शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहातील श्रीमती LP राऊत मॅम यांच्या वतीने सेवा निवृत्त कार्यक्रमाचा 3 ते 5 वाजेपर्यंत ही वेळ ठरवण्यात आलेली आहे आणि वसतिगृहातील काही विद्यार्थिनी आपल्या समोर गोंडी नृत्य सादर करणार आहेत आणि मॅडमचा रिटायरच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला आपल्याकडून रेट पार्टी देणार आहेत। असा या सेवा निवृत्त कार्यक्रमाची रूपरेषा आहे। धन्यवाद। विद्येची देवता माता सरस्वती, प्रतिमेच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत राऊत मॅडम यांच्या ज्या आपण कार्यक्रमाला इथे जमलेलो आहोत, सर्व विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आज मॅडमचा सेवानिवृत्तीपर इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाला मी तर अचानकच आलो, मला पण माहित नव्हतं। आता आमचे सर नरताम सर आमचे मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मला आग्रह केला का चला मॅडम सोबत थोडक्यात ओळखी आमची एकदाच गडचिरोलीला भेट झाली होती, त्या माहित नाही ओळखतात ते नाही तर, पण एकदा भेट झाली होती, त्याच भेटेतून आमची थोडीशी ओळख झाली आणि सरांचा आज आग्रह झाला इथं का चला मॅडमचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम आहे, तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आता मॅडमच्या बद्दल तर मान्यवर बोलतीलच, मला बोलण्याची इथे संधी दिली त्याबद्दल आभार मानतो आणि इथेच थांबतो। सर्वप्रथम परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या महान नायिकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व थोर नायिकांना प्रतिमेच्या रूपामध्ये आपल्या समोर असलेल्या त्यांना त्रिवार वंदन। आपल्या सर्वांची प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा आहेतच, त्यासोबतच इतरही आपले प्रेरणास्त्रोत यांना परत एकदा त्रिवार वंदन करून आजच्या या ठिकाणी आज जो हा एक सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सेवानिवृत्तीपर कार्यक्रम आदरणीय LP राऊत मॅडम यांच्याकरिता। तर या सेवानिवृत्तीपर सोहळ्याचे अध्यक्ष माझे खास मित्र सदाशिव नरताम सर, त्यानंतर माझे दुसरे मित्र आहेत आपले सरकुंडे सर, या ठिकाणी उपस्थित किन्नाके मॅडम त्या आपल्या लोकांना त्या वाईट व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते, आणि माझे सहकारी मेसराम सर, इंगलवार मॅडम, आणि या ठिकाणी आता नव्यानं ज्यांच्याकडे मुलींच्या वसतिगृहाचा प्रभार सोपविण्यात आलेला आहे अशा वार्डन जाडे मॅडम, आणि ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहे, ज्या सेवानिवृत्त होत आहेत अशा राऊत मॅडम, आणि माझ्यासमोर बसलेले तरुण उत्साही तडफदार युवा नेतृत्व सगळे मुलं मुली, अतिशय म्हणजे हा आनंदाचा क्षण असं मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीनं मुलींनी स्वागत करून नृत्य सादर केलं, आणि मला कधी कधी विचार येतं की काय त्यांचं एक सिलेक्शन आहे गाण्यांचं, खूप सुंदर गाणे त्या सिलेक्ट करतात, मग मुलींसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे। खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं, मागील 3 वर्षापासून बघतोय मी कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम होत असतात राऊत मॅडमच्या नेतृत्वामध्ये, आणि एकदम हसत खेळत कार्यक्रम होत असतात, आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावतात, त्याबद्दल त्यांचे खरंच धन्यवाद मानावं तेवढं कमीच आहे। आणि प्रत्येक कार्यक्रमाला माझी उपस्थिती असतेच, आणि मनातून वाटते की आपण जायला पाहिजे, कारण कार्यक्रमच तसे असतात, त्याच्यामुळे खरंच कौतुक मुलांचं पण मुलं बोलवत नाही असं वाटते मला, त्यांचे कार्यक्रम होतात की नाही ना, जे मुली श्रेष्ठ आहेत, मुलांपेक्षा मुलींचेच कार्यक्रम होतात, तुम्ही पण बोलवा कधीतरी। आता रुपेश आहे ना, रुपेश छान आहे, रुपेशचं भाषण मी ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे रुपेशचं मला कौतुक वाटते। पण असो गेल्या 3 वर्षापासून राऊत मॅडमची या ठिकाणी
आपण या सेवेच्या माध्यमातून जो परिचय आहे, परंतु एक असं जाणवलं मला की कुठली समस्या आमच्या आश्रमशाळेला असेल किंवा त्यांना असेल, आता उदाहरण आमच्या आश्रमशाळेमध्ये समस्या कधी कधी पाण्याची असते, तर मग एक नाव येतं, मॅडम आहेत ना, काही टेन्शन घ्यायचं नाही, कर्मचारी माझ्याकडे सर पाणी नाही, म्हटलं मॅडम आहेत जिंदाबाद आहे, काही टेन्शन नाही, म्हणजे आम्हाला सगळी मदत मिळते या वसतिगृहातून, तुम्हाला काही मदत लागली तर तुम्हाला वाटते आहे दुसरा एक आश्रमशाळा आहे जिंदाबाद आहे. म्हणजे हा आपली आश्रमशाळा, आपले वसतिगृह हा एक आपला परिवार आहे. आपण सगळे एका परिवारात, एका कुटुंबातले सदस्य असल्यामुळे एकमेकाला सगळं सांभाळून घेतो आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करतो. तर मॅडमनी अतिशय ज्या पद्धतीने मुलींना हँडल केलं, मुलींना सांभाळलं, हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि एवढा त्यांचा जो प्रवास, एक प्राथमिक शिक्षिका म्हणून जो प्रवास सुरू झाला, तर एकदम वार्डन म्हणून त्या एकदम सेवानिवृत्त होत आहेत. अर्थात कुणीतरी म्हणलं शेवटचा दिवस आहे मॅडमचा, शेवटचा दिवस मॅडमचा नाही आहे, एक इनिंग आहे, एक इनिंग संपलेली आहे, आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि ते दुसरीही आयुष्याची सुरुवात आहे. एका खऱ्या अर्थात खऱ्या आयुष्याची सुरुवात होणार आहे, कारण सेवेतलं आयुष्य एक म्हणजे त्याला आपण बंदिस्त आयुष्य असते, आपल्याला स्वतंत्रपणे जगता येत नाही. सेवेमध्ये असताना काही स्वप्न असतात, ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही, पण आता ती आपल्याला संधीच असते की वयाच्या 58 किंवा 60 वर्षानंतर आपल्याला पुन्हा संधी मिळत असते, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असते. तर मॅडम ला एवढंच म्हणेन मी की आता जे काही अधुरे स्वप्न असतील किंवा कुठं फिरायचं राहून गेलं असेल किंवा शासन सेवेमध्ये असताना सुट्ट्या मिळाल्या नसतील, तर चांगलं त्यांनी एक भारत भ्रमण करावं आणि जीवनाचा एक आनंद घ्यावा चांगला. कारण आता कसं आहे, आता न राहिली घड्याळीची टिकटिक, आता नको घड्याळाची टिकटिक, आता नको कुठला ताण. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य जगा तुम्ही छान, जगा तुम्ही छान. तर मॅडमला सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य आनंदी, दीर्घायुष्य, निरामय जावो अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलावून जो सन्मान दिला, आपल्या शासकीय आदिवासी मुलींची वसतिगृह कोरची येथे सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सदाशिव नरताम सर, गृहपाल आदिवासी मुलांचे वसतिगृह खुरडा, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते गृहपाल राऊत मॅडम. मी मॅडम विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आम्हाला असं वाटते की आज त्यांचे शेवटचे दिवस आहे, शेवटचे दिवस नाही, आणखी काही थोडे दिवस ते आमच्यासोबत राहावं. त्यांचे ते ओरडणं, खेळणं, प्रेम करणं, रागवणे आम्हाला खूप आठवतील. जसं की आम्ही नाही का कधी पण झोपलेले राहोत, काही राहोत, त्यांच्या एका आवाजीनं उठून पडत होतं. एकदा